एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बाबा राम रहीमची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता झाली आहे। हरियाणा उच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय आहे। बाबा राम रहीमसह इतर 4 जण निर्दोष आहेत। डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि इतर 4 जणांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंह यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केले। 2021 मध्ये पंचकुलातील सीबीआय विशेष न्यायालयानं राम रहीम आणि इतरांना दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती। आणि त्यानंतरच आता 2021 मध्ये सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं होतं। त्या प्रकरणीच आता जन्मठेप सुनावली होती। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। आपण पाहतोय रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी खरं तर बाबा राम रहीमची निर्दोष मुक्तता झाली आहे। काय अपडेट कळतात या प्रकरणासंदर्भातले? नक्कीच डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात याचिका दाखल केलेली होती। प्रकरण असं आहे की 2002 मध्ये रणजित सिंग जो डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर म्हणून काम करत होता त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येचा संशय हा बाबा राम रहीम यांच्यावर दाखवण्यात आलेला होता। त्या प्रकारचे पुरावे सुद्धा सीबीआय कोर्टाला सापडलेले होते आणि त्या संदर्भात बाबा राम रहीम यांना शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्याला बाबा राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाकडून पंजाब हरियाणा हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात पुढील सुनावणी होत बाबा राम रहीम यांना सर्व आरोपातून खास करून रणजित सिंग यांच्या हत्येच्या आरोपातून मुक्त करण्यात आलेले आहेत। बाबा राम रहीम यांच्यावर या अगोदर बलात्काराचा आरोप लागलेला आहे। पत्रकाराच्या खुनाच्या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि रणजित सिंगच्या संदर्भातील जो आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता त्यातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे। याबरोबर जे इतर आरोपी आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणामधून निर्दोष ठरवण्यात आलेला आहे। निश्चितच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।